तर शक्यतो गरवी शेतं जे असतात ते शेतकरी ते शेत तलावासाठी देत नाहीत. मात्र दुसरा काही पाण्याचा या ठिकाणी सोर्स नव्हता, तर साधारणपणे समस्त महाजनच्या माध्यमातून 20 बाय 35 मीटरचा हा शेत तलाव आहे. 5 ते 6 फूट पाणी या तलावामध्ये वापरत असताना पण उपलब्ध आहे. आता भात कापल्यानंतर आपण शेतामध्ये काय पिकं घेतली बाबा? तुम्ही काय काय पिकं घेतली होती शेतात? तुम्हाला पाणी नसतं तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही करू शकले असते का, है ना? आणि जर समजा हे करू शकले नसते तर मग तुमच्या पुढे मार्ग काय होता? हा, म्हणजे आपण पाहू शकतो की हा जो तलाव आहे, हा तलाव घेतल्यामुळे शेततलावाला पाणी चांगलं लागलंय. ऍक्च्युली हा दामोगहला यांचा तलाव आहे, मात्र त्यांच्या आजूबाजूला जे 2-3 शेतकरी आहेत, तर ह्या तलावामधलं पाणी जे आहे ते शेतकरी पण वापरतात. तर आताच आपण दामोगहला यांनी सांगितल्याप्रमाणे हे लोक पहिले पाणी नसल्यामुळे कामाला बाहेर जात होते, पण आता पाणी उपलब्ध झाल्यामुळे अगदी भात शेतीनंतर दुसरं पीक आणि तिसरं पीक घेत आहेत. सोबतच बाबा मला वाटतं तुमच्याकडे फळझाडं पण आहेत. काय काय फळझाड आहेत? आंबा आहे, जो आहे, तर त्या सगळ्या झाडांना पाणी सुद्धा आपल्या या तलावाचं जातं. काय काकडी लावली होती, वांगी, तांबोटी, थोडी मिरची, काय ते 1,20,000 रुपये आली. आता आपण पाहतोय की एप्रिल महिना चालू आहे. आपल्यासोबत काकड्या खरपडे हे शेतकरी आहेत. काकड्या, तुम्ही शेतीसाठी आता शेतामध्ये काय काय लावलंय बरं? अगोदर मेथी घेतला होता, पालक घेतला, त्याच्यानंतर मुला सुरुवातीला काढला, कोथिंबीर काढली, व्हेरी गुड. थोडीशी गोवार लावली होती, मिरची पण लावली. अरे वा. हा जो तुमचा माल सगळा निघतोय, याचं विकण्याचं काय करताय तुम्ही? बाजारमध्ये अशा बाजार पकडून जातो. बरं, जे बाजार असतात आठवडी बाजार, तिथे तुम्ही जाऊन स्वतः हे करत आहे, आणि त्याच्यापासून तुम्ही आता आठवडी बाजार वगैरे करून पैसे पण कमवत आहे ना? मस्त महाजननी असेच जवळपास 25 तलाव या गावामध्ये खोदले. तर बऱ्याच तलावांना असं जिवंत पाणी आहे, आणि बरेचसे शेतकरी या पाण्याचा वापर हे फळबाग असेल, भाजीपाला असेल, वेलवर्णी भाज्या असतील, याच्यासाठी करत आहेत. गेल्या वर्षीपासून मी पाहतोय की पक्ष्यांची संख्या इथं मोठ्या प्रमाणात वाढली आहे. जे काही गुरं असतील, हे गुरं सुद्धा त्यांना जेव्हा तहान लागेल तेव्हा या तलावामध्ये येतात, पाणी वगैरे पितात. आजूबाजूची जी लोक आहेत त्यांना पिण्यासाठी नाही, मात्र घरच्या कामासाठी आणि झाडांसाठी वगैरे हे जे पाणी आहे तर याचा वापर होतो. तर खूप चांगला फायदा या गावातल्या शेतकऱ्यांसाठी आणि पक्ष्यांसाठी या तलावाचा झालेला आहे. तर या सगळ्या कामाबद्दल कुमारपाडा गावातले आमचे शेतकरी यांच्याकडून समस्त महाजन आणि इस्कॉन यांना खूप खूप धन्यवाद.